मुलांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 3री मधील विषय परिसर अभ्यास घटक क्रमांक 13 आपला आहार. प्रसंग आहे राजूच्या घरी. मुलांनो, हा आहे राजू. राजू हा आजारी असल्यामुळे त्याच्या आईने त्याला मऊ दही भात खाऊ घातला आहे. ही आहे राजूची ताई. तिने आज खूप खेळल्यामुळे तिला जोराची भूक लागलेली आहे. ही आहे राजूचे कुटुंब. आजोबा, ताई आणि बाबा हे सगळे एकत्रितपणे जेवण करत आहेत. राजूचे बाबा हे फक्त एकच भाकर जेवत आहेत, कारण ते कचेरीमध्ये बैठे स्वरूपाचे काम करतात म्हणून. आजोबा यांचे आता वय झाल्यामुळे त्यांना सुद्धा जेवण जास्त जात नाही. ही आहे राजूची आजी आणि राजूची आई. राजूची आजी सुद्धा तक्रार करते की अलीकडे त्यांना खूप भूक लागत नाही. राजूची आई राजूच्या आजीसाठी अर्धी भाकर दुधामध्ये कालवून त्यांना जेवायला देते. मुलांनो, सांगा पाहू आता, राजूला आईने मऊ दूध भात का दिला? ताईला खूप भूक कशामुळे लागली होती? बाबांना एकच भाकरी का पुरते? आजी आणि आजोबा कमी का खातात? नवीन शब्द आज आपण इथे शिकणार आहोत, तो म्हणजे आहे आहार. आहार कशाला म्हणायचं? रोजच्या रोज 2 वेळच्या जेवणात आपण काही अन्नपदार्थ खातो, शिवाय काही अन्नपदार्थ इतर वेळेस खातो. याखेरीज दिवसाकाठी आपण कधीतरी दूध, चहा, कॉफी, सरबत असे पेय पदार्थही घेतो. दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ आपल्या पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार असे म्हणतात. आहार जास्त किंवा कमी का होतो? एखाद्या दिवशी आपल्याला भूक जास्त लागते तेव्हा आपण भरपूर जेवतो. त्या दिवशी आपला आहार जास्त असतो. कधी भूक कमी असते तेव्हा आपण थोडेसेच जेवतो. त्या दिवशी आपला आहार कमी असतो. सांगा पाहू. मुलांनो, या चित्रामध्ये 2 स्त्रिया दिसत आहेत. या दोघीपैकी जास्त आहार कोणाचा असेल आणि का? बघा, ताई तरुण आहे त्यामुळे तिचा आहार जास्त आहे. या उलट आजी म्हातारी आहे त्यामुळे तिचा आहार कमी आहे. काही कामे करताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होते. शरीराला भरपूर कष्ट पडतात. अशी कामे अंगमेहनतीची कामे होत. अंगमेहनतीची कामे केल्यामुळे खूप भूक लागते. तर काही कामे एका जागी बसून करायची असतात. ती करताना शरीराला फार कष्ट पडत नाहीत. अशा कामांना बैठे कामे म्हणतात. बैठे कामे करणाऱ्यांची भूक त्यामुळे कमी असते. पाणी भरणे, कपडे धुणे, घर झाडून पुसून काढणे ही अंगमेहनतीचीच कामे आहेत. ही कामे करणाऱ्या व्यक्तींना भूक जास्त लागते. ही कामे करणारी व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष, त्यांना पुरेसे अन्न मिळणे गरजेचे असते. माहित आहे का तुम्हाला? हे बघा, मोठे होताना शरीराची वाढ वेगाने होते. म्हणून या वयात मुलांना आणि मुलींना भरपूर आहार मिळायला हवा. आपण सर्वांनी माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद.